नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. तुका विठ्ठल सर्वांगे. आजचा आपला भाग चाललाय 23वा. सौरी. सौरी म्हणजे स्वैर स्त्री. विठ्ठल भक्तीच्या अत्युत्कट अवस्थेत तुकारामांनी स्वतःकडे सौरीची भूमिका घेतली आहे. प्रपंच मोहरूपी घराचा उंबरठा ओलांडून परमपुरुषाशी संपूर्णपणे रत होण्याच्या निश्चयाने ही सौरी आता घराबाहेर पडली आहे. तुकोबा निसंकोचपणे वर्णन करतात, आधिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा, दोन्ही व्यभिचारा टेकलीये, रात्रंदिवस मज पाहिजे जवळी, क्षण त्या निराळी न गमे घडी, नाम गोष्टी माझी सोय सांडा आता, रातले अनंता तुका म्हणे. 3397 हा अभंग आहे. माझ्या आधीच्या भ्रताराकडून माझं काम तृप्त होत नाही आहे, म्हणून मी त्याला सोडून परपुरुषाच्या मागे लागलेली आहे. त्या परपुरुषाच्या संगतीची मला एवढी चटक लागली आहे की तो मला रात्रंदिवस जवळ हवा आहे. त्याच्या विना मला एक घटिकाचं काय, एक क्षणही करमत नाही आहे. तुकाराम म्हणतायत, आधीच्या भ्रताराकडे मी आता येणं शक्यच नाही आहे, त्यामुळे तुम्ही आता माझं नाव टाकूनच द्या, माझ्याविषयीचं बोलणं सोडूनच द्या, कारण मी तर आता त्या अनंतात पूर्णपणे रत झालेली आहे. या सौरीची भोगेच्या एवढी प्रबळ आहे की तिची आता एकदेशी संकोची जीवभावरूपी भ्रताराकडून तृप्ती होत नाही आहे. जन्म मरणाच्या सीमांमधलं हे 3.5 हाताच्या देहाचं जगणं अनंतशी सोयरी कशी साधू शकेल? त्यासाठी या देहाच्या बंधनातून मी माझेपणाने टणक झालेल्या त्याच्या आवरणातून बाहेर तर यायला हवंच आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक परमात्मा सौरीचा प्रियकर आहे. तो एकाच वेळी सर्व स्थळी असणारा, म्हणजेच दिक्कालाच्या पलीकडे असणारा सर्वव्यापक भगवंत तिला भूल घालतो आहे. देहभावाच्या मर्यादेतून बाहेर पडून तिलाही त्याच्या इतकंच व्यापक व्हायचं आहे. त्याच्या चिंतनाशिवाय तिचा एक क्षणही जात नाही. त्याच्या थोडाही विरह तिला सहन होत नाही आहे. आधीच्या नामरूपाशी तिला आता काहीही कर्तव्य नाही आहे. साक्षात अनंत भेटल्यावर आता कोणाची भीड राहणार हो? आता या सौरीला निंदा, स्तुती, मान, अपमान, लाभ, हानी या लौकिक गोष्टींची काहीही देणं घेणं राहिलेलंच नाही आहे. एवढंच काय, मरणाच्या भयाला देखील ती आता जुमानत नाही आहे. सांडूनी लौकिक झालीये उदास, सांडूनी लौकिक झालीये उदास, नाही भय आस जीवित्वाची. 3396 हा अभंग आहे. लौकिकाची लाज सोडून मी त्याबाबत विरक्तच झालेली आहे. आता मला कोणाचीच भीती नाही की जीवित्वाची आशा देखील नाही आहे. मज आता कोणी आळवाल झणी, मज आता कोणी आळवाल झणी, तुका म्हणे कानी बहिरी झाले. 3400 हा अभंग आहे. तुकाराम म्हणतात की कोणी जर या सौरीला हा मार्ग भला नाही म्हणून शिकवायला गेलं ना, तर ती म्हणते मला ऐकूच येत नाही आहे, मी कानाने बहिरीच झालेली आहे. अशा रीतीने घरसंसार सोडून भगवंतांच्या एकनिष्ठ भक्तीत रत होण्यासाठी सिद्ध झालेली सौरी म्हणते, हाची नेम आता न फिरे माघारी, हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, घर रिघी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म, बळीयाचा अंगसंग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. 3398 हा अभंग आहे. दृढ निश्चयाने टाकलेलं पुढे पाऊल आता काहीही झालं तरी मी माघारी वळणार नाही आहे. मी सरळ गोविंदाच्या शेजेवरच जाऊन बसलेली आहे. गोविंदाच्या घरात उपरी असूनही जबरदस्तीने शिरून त्या सावळ्या परब्रह्माच्या पट्टराणीचं पद मी बळकावलं आहे. असा समर्थांशी संबंध जुळल्यामुळे मला कुठलं भय आणि चिंता उरलेलीच नाही आहे, असं तुकाराम म्हणतायत. गोविंदाच्या घरात ही जीवरूपी सौरी उपरी का? तर ईश्वर आणि जीव यांच्यामध्ये उघड उघड भिन्नत्व आहे ना. ईश्वर अनंत तर जीव नाशिवंत, ईश्वर सर्वज्ञ तर जीव अल्पज्ञ. पण एवढं महद अंतर असूनही आपल्या अहंकार मोहाचा त्याग करताच जीव आपलं मूळ स्वरूप असलेलं शिवच होऊन जातो. तुकारामांनी वर्णन केलेली ही सौरी प्रपंच मोहरूपी घर सोडून परमपुरुषाची अर्धांगिनी होऊन जाते. सौरीने साधलेला हा समर्थ संबंध एवढा विलक्षण आहे की तिचं सासर आणि माहेर दोन्ही
तोच होऊन गेलेला आहे. ज्या ठिकाणी दोनपणाच संपतो असा एकांत सौरीने मिळवलेला आहे. तुका म्हणे अंगसंग एके ठाई, असो जेथे नाही दुजे कोणी. 3404 हा अभंग आहे. तुकाराम म्हणतात की ज्या ठिकाणी दुसरं कोणीही नाही त्या ठिकाणी अशा अवस्थेत आम्ही हरीशी अंगसंग करून एकरूप झालेलो आहोत. तुकारामांची ही सौरी आपणा सर्वसामान्यांना सांगते. अशा प्रकारे जीवित्वाची आशा समूळ तोडून भगवंताला सर्वस्व वाहणं कठीण आहे. तुम्हाला हे झेपत नसेल तर तुम्ही माझ्या मागे येऊच नका. मज सवे आता येऊ नका कोणी, सासूरवासिनी बाई यानो. 3408 हा अभंग आहे. आत्मस्वरूपाचं माहेर सोडून संसार भासाच्या सासरी आलेल्या सासूरवासिनी बायांनो, माझ्याबरोबर तुम्ही कुणीही येऊ नका. जोपर्यंत तुम्हाला प्रपंचाची आशा आहे तोपर्यंत असं माझ्यासारखं उगेचच विरक्त होऊ नका. आम्ही तर यासाठी मरणाआधीच मरण सोसलंय. आपल्या संसाराला आपल्या हातानेच आग लावलेली आहे. परमेश्वराच्या भोगासाठी तळहातावर आपलं शिर उतरून घ्यावं लागतं. मग त्यांच्या मनाची एवढी तयारी झालेली नसेल तर अशा साधकांनी हा मार्ग चोखाळूच नाही आहे. मानेल त्या तुम्ही आई का स्वभावे, मानेल त्या तुम्ही आई का स्वभावे, मी तो माझ्या भावे अनुसरले. तुका म्हणे तुम्ही फिरावे मागुती, माझी तो हे गती झाली आता. 3419 हा अभंग आहे. अशा प्रकारे माझ्या अंतरीची झालेली दशा तुम्हाला निसंकोचपणे सांगितलेली आहे. तुम्हाला जसं आवडेल त्या भावार्थाने तुम्ही ते श्रवण करा. मी तर जीवाभावाने श्रीहरीलाच अनुसरलेला आहे. प्रपंचाला पूर्ण पारखी झालेली आहे. अशी तुमची गत होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही माघारी फिरावं हेच बरं आहे. त्याचे सुख आले नाही अनुभवा, कठीण हे जीवा तोची वरी. 3418 हा अभंग आहे. भगवंतांची एकनिष्ठ भक्ती वाटते तितकी सोपी नाही आहे. असं जरी तुकोबा आपणास म्हणत असले तरी त्यातील प्रेमसुखाचा अनुभव येईपर्यंतच ती कठीण वाटते. असं सांगून तुकाराम आपल्या सौरी या काव्य प्रकरणाचा समारोप करतायत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.